कामगारांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू. नांदेडमध्ये कामगारांच्या हक्कांसाठी मोठी लढाई सुरू झाली आहे. प्रजाशक्ती श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने आज दिनांक 20 एप्रिल 2026 पासून उपोषण आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. नांदेड येथील प्रजाशक्ती श्रमिक कामगार संघटनेने प्रशासनाला दिलेल्या निवेदनानुसार कामगारांच्या विविध प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे शेवटी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे. या उपोषणात कामगारांच्या वेतन हक्क आणि मूलभूत सुविधा यांसारख्या मागण्यांचा समावेश आहे. 16 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या निवेदनानंतरही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे 20 एप्रिल पासून हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आमच्या मागण्या न्याय्य आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष दिले नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल. कामगारांच्या या उपोषणाकडे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रजाशक्ती श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने कामगारांच्या विविध मागण्यासाठी आज दिनांक 20/4/2026 रोजी नांदेड वाघाळा महानगरपालिकेसमोर आम्ही धरणे आंदोलन करत आहोत. आणि ज्या कामगारांचे पगाराचा प्रश्न असेल आहे आणि ज्यांना कामावून काढून टाकले त्या संदर्भामध्ये नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे उपायुक्त गुलाम सादिक साहेब यांच्या सोबत चर्चा झाली. त्यांनी आधार कार्डवर जे काही वयाचा जे डिफरन्स आहे त्याचे पुरावे द्या, आम्ही उद्याला त्यांना कामावर पाठवतो, कामावर घेतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. कामगारांना घेतो, त्या महिलांचे ज्या कामगारांचा जो पगार थांबलेला आहे तो पगारही देण्यात येईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर भूमिका काय? मागण्या जर नाही मान्य झाल्या तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल संघटनेच्या वतीने. आणि आम्ही जे मागण्या ज्या मांडल्या होत्या प्रशासनासमोर, ही उज्ज्वलाबाई रमेश गोडबोले, संगीताबाई गोडबोले यांना गेली 4 महिन्यापासून कामावर बसवले. आज जवळपास 5 महिन्याचा कालावधी होत आहे आणि त्यांना कोणतीही पूर्व सूचना दिली नव्हती. आणि त्यांना दाखवण्यात आलेलं आहे की वयाचं जे प्रमाणपत्र आहे त्याचं अवलोकन करा असं त्यांनी एक पत्रक काढलेलं आहे. त्यावेळेस आम्ही त्यांना हे पुरावे दिले की बाबा 2014ला त्यांनी आधार कार्ड दिलेलं आहे. मी बँकेत जाऊन चौकशी केली तर ते बँकेमध्ये जेव्हा बँकेचं पासबुक काढलं, खातं काढलं, तेव्हाही त्याही बँक खात्याला आधार कार्ड दिलेलं आहे. त्याच्यावर 1/1/1987 ही जन्मतारीख आहे. आणि आधार केंद्रावर जाऊन त्याच्या प्रिंटा काढल्या. ती प्रिंट काढली तर त्यावेळेस त्यांनी फक्त एक मोबाईल नंबर दुरुस्त केला, तेही 2021ला. त्याचीही प्रिंट काढली आणि तीही ते प्रशासनाला आम्ही दाखवलेली आहे. तर त्यांनी म्हटलं की आम्ही ह्या बाबतीमध्ये पडताळणी करून तुमच्या कामगाराला 1-2 दिवसामध्ये कामावर घेऊ. आताच आमचे मित्र प्रकाश कोल्हे साहेब, प्रजाशक्ती श्रमिक कामगार संघटना यांचे संस्थापक अध्यक्ष, यांनी महानगरपालिकेच्या समोर आज बेमुदत धरणे आंदोलनाचा जो कार्यक्रम आयोजित या ठिकाणी लावलेला आहे सकाळपासून, या आंदोलनाला आणि या धरणे आंदोलनाच्या बेमुदत कार्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नवविचार गटाचा जाहीर पाठिंबा सकाळीच या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मी संजय राक्षसे आणि आमच्या पूर्ण कार्यकर्त्याच्या एकजुटीने आम्ही या श्रमिक कामगार संघटनेला जाहीर पाठिंबा देऊन त्यांच्या सोबत आहोत. त्यांनी या मागणीला आज प्रशासनाच्या समोर जे दाखवून दिलेलं आहे की तुमच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी कामगाराचा या ठिकाणी घात होत आहे, विश्वासघात होत आहे, काही फ्रॉड कामं केल्या जात आहेत. त्यांनी आधार कार्डाच्या संबंधित चर्चा केलेली आहे आणि ते उघडीस आणून दिलेलं आहे. आणि याच्या पुढे जर असे प्रकार होऊन कामगारांना जर तुम्ही घरी बसवत असाल, त्यांचं वेतन जर रोखत असाल, त्यांच्या सुविधासाठी जे काही तुम्ही नियोजन शासनाने आखलेलं आहे त्यांच्यापर्यंत जर पूर्तता होत नसेल तर याच्या पुढे प्रजाशक्ती कामगार संघटना या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहे. आणि त्यांच्या या आंदोलनासोबत आम्ही सदैव साथ राहू, सोबत देऊ, हाच या ठिकाणी मी आश्वासन देतो. थांबतो. जय भीम.